परिवर्तन समाज का नियम है, समाज परिवर्तनशील है। शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने बदल होत आहे किंवा झपाट्याने बदल झाले आहे। त्याच्यामधला एक बदल असा आहे की शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून प्रत्यक्ष अध्ययन निष्पत्तीवर काम करणं सुरू झालं आहे। परंतु 2018-19च्या आधी शासनाचे जे विविध प्रकारचे धोरण आहेत किंवा धोरण जाहीर झाले त्या बऱ्याचशा धोरणामध्ये अध्ययन निष्पत्तीचा उल्लेख आलेला आहे। मित्रांनो नमस्कार। विद्यार्थ्यावर वर्गस्तर, शाळा स्तर यावर कार्य करताना आपणाला वेगवेगळ्या टप्प्यावर कार्य करावे लागते। म्हणजे शैक्षणिक कार्य करताना अध्यापनाचं काम करताना वेगवेगळ्या टप्प्यावर आपणाला काम करावं लागते। जसं की शाळा पूर्व तयारीचा टप्पा, अध्ययन स्तराचा टप्पा, अध्ययन निष्पत्तीचा टप्पा, निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांचा टप्पा। त्याच्यानंतर या सर्व टप्प्यावर कार्य करताना आपणाला जे रचनावादाचे तत्व आहेत, जसे की विद्यार्थी स्वतः शिकतो, तो आपल्या गतीने शिकतो, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, तो आपल्या पूर्व अनुभवानुसार शिकतो, याचा सुद्धा विचार करावा लागतो। त्याचप्रमाणे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन अंतर्गत काही मुद्द्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो। जसं की विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करणे, जिज्ञासूवृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याच्या पद्धतीमध्ये त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, लर्निंग इंटरव्हेन्शन, ग्रुप लर्निंग, पीयर लर्निंग, स्वयं अध्ययन, विषय मित्राची मदत, या सर्व बाबीचा विचार करून आपल्याला विद्यार्थ्यावर अध्यापनाचं कार्य करावं लागते। शाळा पूर्व तयारीचा टप्पा लवकर आपला पूर्ण होतो 1-2 दिवसांमध्ये। त्याच्यानंतर काही महिने अध्ययन स्तरावर कार्य करतो आपण आणि मुलं चांगल्या प्रकारे वाचन लेखन करायला लागतात। नंतर मग आपला अध्ययन निष्पत्तीचा टप्पा येतो। जर अध्ययन निष्पत्तीचा विचार केला तर खूप मोठी प्रक्रिया आहे। जेव्हा आपण अध्ययन निष्पत्तीचा विचार करतो तर खूप प्रकारचं एक सूक्ष्म नियोजन करून आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागते। आता बरेच हे वेगवेगळे टप्पे, काय अवांतर कामं, या पद्धतीनं आपण अभ्यासस्तरच पूर्ण करतो। बऱ्याच वेळेस अध्ययन निष्पत्तीवर आपलं लक्षच नसते, आपलं ध्यानच नसते। आणि त्यातल्या त्यात हे जे नवीन पुस्तकं आलेली आहेत याच्यामध्ये अध्ययन निष्पत्तीचा उल्लेख नाही। पहिल्या पाठ्यपुस्तकामध्ये अध्ययन निष्पत्तीचा उल्लेख होता। मग बऱ्याच लोकांना, शिक्षकांना असं वाटते की अध्ययन निष्पत्ती ह्या संपल्या का किंवा अध्ययन निष्पत्ती अध्यापनातून काढल्या का, परंतु तसं नाही मित्रांनो। अध्ययन निष्पत्ती ह्या आपणाला आहेतच, म्हणून आपण अध्ययन निष्पत्तीकडे विशेष लक्ष दिले गेलं पाहिजे। तर एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला। महानगर किंवा मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी सिग्नल बसवलेले आहेत। पहिले सिग्नल नव्हते, फक्त ट्रॅफिक पोलीस होता। तर एका महानगरामधलाच हा प्रसंग आहे। एका चौकामध्ये एक ट्रॅफिक पोलीस असतो आणि तो काय करतो, हाताच्या इशाऱ्याने खुणा करून त्यांची ट्रॅफिकची समस्या दूर करतो। पहिल्या काळामध्ये एवढे वाहनं नव्हते, एवढ्या बस किंवा कार नव्हत्या जेवढ्या की आता आहेत। पहिले सायकल, ॲटो रिक्षा, जास्तीत जास्त कार, अशी वाहनाची संख्या जास्त होती। तर एक माणूस जो की हमेशा सायकल घेऊन आणि सायकलच्या करिअरला कॅरीवरवर एक मोठं गाठोडं बांधून त्या चौकातून हमेशा जात असतो। एकदा, दोनदा, तीनदा असे गेल्याने तो ट्रॅफिक पोलीस आणि तो सायकलवाला माणूस यांची ओळख होते। मग येता जाता तो सायकलवाला त्या ट्रॅफिक पोलीसला नमस्कार साहेब, राम राम साहेब असा करायचा। म्हणजे त्यांची एक ओळख व्हायची। त्या ट्रॅफिक पोलीसची एक जास्त 2 वर्षाची सेवा असतो। त्यानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर तो रिटायर झाल्यानंतर बऱ्याच वेळास तो काय करतो, सवयीप्रमाणे त्या चौकामध्ये येऊन उभा राहतो। उभा राहिल्यानंतर अचानक त्याला एक दिवस तो सायकलवाला भेटतो
मग सायकलवाला म्हणतो, काय साहेब म्हणते, तुमची ड्युटी का नाही का, संपली का, तुम्ही काय दिसत नाही, काही नाही. तो पोलीसवाला म्हणतो, हो रे म्हणते, आता माझी सर्व्हिस संपली आहे, मी सेवानिवृत्त झालो, रिटायरमेंट झालो. हां, बरं. मग ते दोघं जण हॉटेलमध्ये गप्पा गोष्टी करतात. मग त्या ट्रॅफिक पोलिसांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते की बाबा हा सायकलवाला आहे, त्याच्या पाठीमागे एक सारख्याच आकाराचं गाठोडं असतो, नेमकं याचा व्यवसाय काय. तो ट्रॅफिक पोलीसवाला त्याला विचारतो, कोणता व्यवसाय करतो. तो सायकलवाला म्हणला की साहेब म्हणले, तुमचं लक्ष माझ्या गाठोड्याकडेच होतं, गाठोड्याकडेच होतं, सायकलकडे नव्हतं. ते पोलीसवाला म्हणे, हो काय झालं साहेब म्हणे, माझं गठोडं सारख्याच आकाराचं राहायचं आणि एकच राहायचं, हां, पण सायकल वेगळी वेगळी राहायची. ते पोलीस म्हणे, कसा का. अहो साहेब, मी सायकल चोर हाव म्हणे, बऱ्याच वेळास सायकल चोर हाव म्हणे, ती बरेच दिवस झाले तुमचं त्या गोष्टीकडे लक्षच नाही, माझ्या सायकलकडे तुमचं बिलकुल लक्ष नाही, माझ्या गाठोड्याकडे तुमचं लक्ष होतं. तर वास्तविक तो माणूस एक सायकल चोर असतो आणि त्याच्या गठोडं जे असतो त्याच्यामध्ये कपडे असतात. कुठेतरी ऑफिसच्या समोर, शाळेच्या समोर, कॉलेजच्या समोर तो दुकान लावून बसण्याचं नाटक करायचा आणि लोकांची नजर चुकीनं तो गाठोडं बांधून एका जवळच्या कोणत्या सायकलजवळ ठेवायचा आणि तो सायकल घेऊन जायचा. सांगण्याचा तात्पर्य हा की बऱ्याच वेळास आपण अध्ययनस्तर, शाळापूर्व तयारी, बाकीच्या इतर गोष्टीकडे लक्ष राहते आपलं आणि अध्ययन निष्पत्तीकडे आपलं लक्षच राहत नाही. म्हणून अध्ययन निष्पत्तीकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. पुढच्या अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, त्या केव्हा आल्या, त्याचं मूळ काय आहे आणि अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये कशी रुजवायची हे बघणार आहोत. सर्वांना माझा नमस्कार.